मित्रांनो, स्वागत आहे तुमचे या सर्वांचे YouTube चॅनलवर। आपण पाहणार आहोत स्टॉक मार्केट म्हणजे काय, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का केली पाहिजे, ट्रेडिंग का केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण अगदी बेसिक पासून पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बेसिकली स्टॉक मार्केट म्हणजे काय हे पाहायचं म्हटलं तर स्टॉक मार्केटमध्ये 3 टाईपचे इन्व्हेस्टर्स असतात। त्यामध्ये पहिला आहे कन्झर्वेटिव्ह टाइप ऑफ इन्व्हेस्टर, दुसरा आहे मॉडरेट टाइप ऑफ इन्व्हेस्टर आणि तिसरा आहे ॲग्रेसिव्ह टाइप ऑफ इन्व्हेस्टर। कन्झर्वेटिव्ह टाइप ऑफ इन्व्हेस्टर्स म्हणजे त्या टाइपमध्ये काय होतं, आपल्या आजी आजोबाच्या काळी जी लोक होते म्हणजेच आपले आजी आजोबा काय करायचे, एखादी 100ची नोट असेल तर ती गुल्लकमध्ये किंवा साखरेच्या डब्यामध्ये साठवून ठेवायचे। पण कालांतराने ते 100 रुपयाचं व्हॅल्युएशन ही डिक्रीज झालेलं असायचं, कमी झालेलं असायचं। तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल का? कारण त्या काळामध्ये वाढलेली महागाई। समजा मागच्या वर्षी त्या 100 रुपयामध्ये 2 किलो साखर घेऊ शकत असाल, तर या वर्षी तुम्हाला 2 किलो साखर घ्यायची म्हटली तर त्या 100 रुपयाचं व्हॅल्युएशन हे कमी झालेलं असायचं। म्हणजे तुम्हाला 2 किलो साखरेसाठी 105 रुपये पे करावे लागतील। म्हणजे समजा 5% महागाई वाढली तर तुम्हाला एक्स्ट्राचे 5 रुपये पे करावे लागतील। हे झालं कन्झर्वेटिव्ह टाइप मध्ये। आता दुसरा आहे मॉडरेट टाइप। या टाइपचे इन्व्हेस्टर काय करतात, आपलं कॅपिटल आरडी, एफडी, म्युच्युअल फंड यामध्ये इन्व्हेस्ट करतात आणि यामध्ये किंचितशी कन्झर्वेटिव्ह टाइप पेक्षा रिस्क किंचितशी जास्त असते। आता तिसरा टाइप आहे ॲग्रेसिव्ह टाइप ऑफ इन्व्हेस्टर। या टाइपचे इन्व्हेस्टर काय करतात, आपलं कॅपिटल मार्केटमधील वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि आपल्या कॅपिटलला मल्टिपल करतात। यामध्ये रिस्क थोडीशी जास्त असली तरी रिवॉर्डही तसाच आहे। हे झालं बेसिक स्टॉक मार्केट म्हणजे काय। चला तर मग आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया। म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मी तुम्हाला ऑप्शन चेन या टूलचा वापर करून म्हणजेच LTP कॅल्क्युलेटर या टूलचा वापर करून इंट्राडे ट्रेडिंग कशी केली पाहिजे, इंडेक्समध्ये ट्रेड कशी घेतले पाहिजे, निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स कसा ओळखला पाहिजे, स्टॉक्समध्ये स्विंग ट्रेड कसे घेतले पाहिजे, स्टॉक ऑप्शन कसे घेतले पाहिजे, या सगळ्या गोष्टींची बेसिक पासून तुम्हाला मी माहिती देणार आहे। म्हणजेच सांगणार आहे की LTP कॅल्क्युलेटरचा उपयोग करून मार्केटमध्ये ट्रेड कसे करायचे। चला तर मग आपण भेटूया आपल्या सिरीज मधील पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।